अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाची त्वरित अंमलबजावणी करा। बार्टीची श्वेतपत्रिका जाहीर करावी। सकल मातंग समाजाची मागणी। माजी मंत्री राजकुमार बडोले आणि खोब्रागडे यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी लाभ घेतलाय। माजी मंत्री खंदारे। अनुसूचित जाती जमाती आरक्षणाचा सर्वाधिक लाभार्थी कोण? माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारेंनी स्पष्टच सांगितले, अन्यथा रस्त्यावरची लढाई लढणार। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्वलंत होत चाललाय। अनुसूचित जातीसाठी उपवर्गीकरण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आता घटक पक्ष मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना सकल मातंग समाज यांनी वज्रमूठ बांधली आहे। सोलापुरात सोमवारी सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली। अनुसूचित जातींना आरक्षण उपवर्गीकरणाचा लाभ मिळावा यासाठी आगामी विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दा मांडणार आहे। आरक्षण उपवर्गीकरणाचे अधिकार राज्य सरकारला आहे, तसा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला। त्यामुळं आरक्षण लाभापासून वंचित असलेल्या 557 जातीयांना आरक्षण लाभाची दालनं खुली झाली आहे। तसे विविध मुद्दे मांडत सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक सोलापुरात संपन्न झाली। माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यावर निशाणा साधलाय। बार्टीनं श्वेतपत्रिका जाहीर करावी। माजी सामाजिक मंत्री राजकुमार बडोले यांनी IAS अधिकारी खोब्रागडे यांना स्वतःच्या कुटुंबासाठी लाभ घेतलाय, अशी टीका माजी मंत्री व मातंग समाजाचे नेते उत्तम प्रकाश खंदारे। आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सर्व नेते मंडळी, ते मातंग समाजातले आहेत, वाल्मिकी समाजातले आहेत, चर्मकार आहेत, ढोर आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झाली आणि 1 ऑगस्ट 2024 जो सर्वोच्च न्यायालयानं जो सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि अनेक राज्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरण जे जाहीर झालं, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार महाराष्ट्रात सुद्धा लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं या हेतूने आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो आणि त्या निमित्तानं पुढची दिशा ठरवण्यासाठीचे आज ही निर्धार बैठक या ठिकाणी पार पडली। या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय त्या निकालानुसार लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं येणाऱ्या अधिवेशन काळातच हे आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं असं सर्वानुमते ठरलं व त्या दृष्टीनं येणाऱ्या अधिवेशन काळात लवकरच आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन एक तारीख ठरवतोय। ती तारीखही लवकरच आपल्याला सांगण्यात येईल। त्या तारखेनुसार या आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाज त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आलेल्या इतर समाजातील सर्व नेते एकत्र येऊन या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करून त्या ठिकाणी या समन्वय समितीच्या द्वारे या ठिकाणी जन आंदोलनाची एक तारीख आम्ही ठरवणार आहोत आणि या आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर या सरकारनं जाहीर करावं यासाठीची बैठक या ठिकाणी आज घेण्यात आली। काय आपली मागणी जर मान्य झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार? मागणी 100% मागणी सरकारला पूर्ण करावीच लागेल, कारण सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल संपूर्ण फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण भारत सरकारच्या वतीनं भारतासाठी आहे आणि म्हणून अनेक राज्यांमध्ये हे उपवर्गीकरण जाहीर झालंय। तेच उपवर्गीकरण आज महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर जाहीर करावं ही मागणी आमची दुसरा गट जो आहे तो 26 वर्गीकरणाच्या समर्थनार्थ वर्गीकरण होऊ नये यासाठी ते देखील मुंबईमध्ये मोर्चा करणार आहे। तरी समाजामध्ये तेढ निर्माण होईल। लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या धर्तीवर सर्वोच्च न्यायालय चालतंय आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका सांभाळणं आणि ती पूर्णपणे पार पाडणं हे सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे संविधानाला धरूनच आम्ही सर्व नेते या ठिकाणी एकमेव मागणी करतोय, आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करा आणि यामुळे कुठलाही समाजात तेढ निर्माण होणार नाही, कारण हक्काची लढाई आहे, समतेची लढाई आहे। आज तळागाळातील लोकांना, तळागाळातील जनतेला, गरिबांना हा न्याय मिळाला पाहिजे। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समानता आहे ती या आरक्षण उपवर्गीकरणातनं यावी म्हणून हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय आणि त्यासाठीच आमची सर्वांची भूमिका आहे। शासनाला आपण अल्टिमेट देणार आहात? लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय आणि शासनालाही याच्यावर ठाम भूमिका घ्यावी लागेल आणि तशी भूमिका नाही घेतली तर आम्ही सर्व एकत्र येऊन शासनालाही अल्टिमेटम देणार आहोत।
उपवर्गीकरण याच्यामध्ये 5% कसं आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं, दर समितीने जो अभ्यास केलाय त्यानुसार हे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं अशी आमची मागणी आहे. आरक्षण जे 13% आहे हा, आरक्षण त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये पाहिजे. लक्षात घ्या, आमची भूमिका अशी आहे की समानतेचा न्याय स्वीकारून जे लोक अजूनही गरीब वंचित राहिलेले आहेत त्यांची भूमिका स्वीकारून त्याचा अभ्यास करून हे लवकरात लवकर आरक्षण जाहीर झालं पाहिजे. अबकड वर्गीकरणाला विरोध का होतो? अबकड वर्गीकरणाला विरोध होण्याचं कारण मला असं वाटतं की अजून त्या विषयातली गंभीरता, त्या विषयातला अभ्यास मला असं वाटतं कमी पडतोय. मी पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली जी समानता आहे ती समानता यावी आणि म्हणून या अबकड वर्गीकरणाची आम्ही मागणी करतोय. गोरगरिबांना यातनं न्याय मिळेल. अनेक समाज, या 59 जातींमध्ये अनेक समाज असे आहेत की ज्या समाजाला आजपर्यंत कुठलीही या सरकारी कार्यामध्ये कुठलीही भूमिका त्यांना मांडता आलेली नाहीये, सरकारी नोकरी मिळाली नाही, त्यासाठी आम्ही मांडतोय. समाजाचा निर्धार घ्यावा संपन्न झाला. मात्र आपण म्हणतो की अशा अनेक जाती आहेत ज्या अजूनही वंचित आहेत. या सगळ्या जातींना घेऊन मगाशीच मी सांगितलं की या ठिकाणी मातंग समाज जर एकत्र आला असेल तर या ठिकाणी वाल्मिकी समाज, चर्मकार समाज, ढोर समाज असे मुंबईतले राज्यातले अनेक नेते या ठिकाणी आले होते. त्यांनी समर्थन या ठिकाणी देऊन गेलेले आहेत. मला असं वाटतं की आज आमच्या बरोबर भालेराव साहेब आहेत, माननीय विष्णूजी कसबे आहेत, कांबळे साहेब आहेत, या ठिकाणी आज बागवे साहेब आहेत, ढोबळे साहेब आहेत, खंदारे साहेब आहेत. ही सगळी नेते मंडळी अनेक वर्षापासून या साठी काम करतायत. आपण सगळ्यांची भूमिका समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आमची भूमिका एकच आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर पारित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पावले उचलली पाहिजे. आजच्या या राज्यव्यापी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा बैठकीमध्ये समाजाचे नेते माननीय रमेशदादा बागवे, ढोबळे साहेब, खंदारे साहेब, आमदार अमितदादा गोरके, ससाणे साहेब, भालेराव पंडित, राज्यात मातंग समाजासाठी गेले अनेक वर्ष काम करणारे ही सर्व आम्ही मंडळी आहोत. 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय दिला की जे 13% आरक्षण आहे ते आरक्षण त्याचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा त्या राज्य शासनाला आहे. आणि त्या अनुषंगाने हरियाणा असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, पंजाब असेल, या सर्व राज्यांनी या 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे. महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातील तिन्ही पक्षाचं सरकार, मग NCP असेल, शिवसेना असेल, या सरकारकडे आमची मागणी आहे की जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बदर समितीचा एक समिती नियुक्त केली. त्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे. त्या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय त्वरित करावा, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे जे समाज आहेत, केवळ मातंग समाज नाही, हे सर्व छोटे छोटे घटक जे आहेत या सर्वांची मागणी आहे. आणि त्या दृष्टीने आज या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय काही झालेत, काही होणार आहेत. त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आजच्या बैठकीचाही वृत्तांत देऊ आणि एकूणच राज्यातील या ज्या घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे तो लाभ त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी हे आरक्षणाचं उपवर्गीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. ही भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडणार आहोत. मित्र पक्षामध्ये जे असलेले आहेत त्यांचा विरोध व्हायला लागलेला आहे. म्हणजे एकनाथराव शिंदे या गटात असलेले बाकीचे काय कार्यकर्ते असतील, म्हणजे सत्तेत राहून सुद्धा आरक्षणाला विरोध करू लागलेले, मला खमनराव खोटप असतील किंवा नागपूरचे विरोधी असतील,
म्हणजे सत्तेत बी आहे आणि आरक्षणाला त्यांचा विरोध बी आहे. या गोष्टी असं आहे, आमची मागणी ही केवळ आणि केवळ राज्य सरकारकडे आहे. अन्य कुणी व्यक्ती, अन्य कुणी आमदार, अन्य कुणी माजी मंत्री काय भूमिका मांडतात याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाच्या अनुषंगाने या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करावं, हे माननीय मुख्यमंत्री आणि सरकारकडे आमची मागणी आहे. त्यामुळं अशा प्रकारे कुणी विरोध करत असेल, विरोधाची भूमिका घेत असेल, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. ज्या पद्धतीने आपली बैठक झाली राज्यस्तरीय, त्या पद्धतीने चर्मकार समाज बांधवांची देखील बैठक झाली. त्यात असा निर्णय ठरला की घटनाबाह्य पद्धतीने आरक्षण उपवर्गीकरण लादता येत नाही. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला परिसंवादात उमटणार सूट असं म्हणताय. 30 जूनला त्यांचा निषेध मोर्चा काढणार आहे. काय सांगतो? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाच्या आधारावरच माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की या आरक्षणाचा लाभ सर्व घटकापर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून याचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा त्या राज्य सरकारला आहे. मग जर घटना कोणाला कळत नसेल, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणाला कळत नसेल, तर त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. असं म्हटलंय उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न केला तर 2030 पर्यंत बहुतांश चर्मकार समाज हा समांतरण करून बौद्ध समाज स्वीकारण्याचा प्रयत्न करणार आहे असं तुम्ही स्पष्ट सांगितलं. मी सुरुवातीला सांगितलंय, आमची मागणी सरकारकडे आहे. अन्य कोणी काय म्हणतंय त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. राष्ट्रवादी समाज अभ्यास आयोग स्थापन होऊन 15-20 वर्षाचा काळ उठला. अद्याप ती शिफारसी ओळखात होत नाही. जशी ही मागणी तशी होणार आहे का, या दृष्टीने काय प्रयत्न आहे? तशी होऊ नये याच्यासाठीच आजची ही बैठक आहे. मी सुरुवातीला सांगितलं की आमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि सरकारकडे आहे, कोणाही व्यक्तीकडे नाही. बाबासाहेब, आपल्या आता जी परिषद झाली राज्यस्तरीय, त्यामध्ये काय निर्णय ठरला शेवटचा अंतिम? बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.